तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आजचा व्हिडिओ खास आहे कारण गुढीपाडवा जवळ येतो आहे आणि एखादं फेस्टिवल असलं की आपण आपल्या लहान मुलांसाठी नक्की खरेदी करतो। सो आजचा हा व्लॉग जो आहे तो आहे किड्ससाठी स्पेशल। सो जनरली असं होतं ना की ॲज अ मदर मोठ्या लोकांचे किंवा मोठ्या व्यक्तीचे कपडे घ्यायला गेले ट्रेडिशनलमध्ये सो इझिली शॉपमध्ये मिळून जातात। कुठल्याही शॉपमध्ये जर आपण गेलो तर इझिली अवेलेबल असतात। पण जर 0 to 3 मंथचं बेबी झालं, 0 to 6 झालं, 6 to 1 इयर्सचं बेबी झालं, यांच्यासाठी जर ट्रेडिशनल वेअर्ससाठी जर कलेक्शन शोधायला गेलं तर थोडं डिफिकल्ट जातं। कारण मी अन्वीच्या वेळेला ती 1 मंथची असताना मी भरपूर ट्रेडिशनल वेअर कपडे शोधण्याचा प्रयत्न केला पण मला नाही मिळाले होते। सो आजचा जो व्लॉग आहे तो अशा मदरसाठी आहे जे आपल्या छोट्या छोट्या बेबींसाठी ट्रेडिशनल वेअर शोधत असतात आणि तसं पण गुढीपाडवा येतो आहे। सो आजचा जो व्लॉग आहे तो स्पेशल आहे गुढीपाडव्यासाठी। मी मिशोवरून काही कपडे ऑर्डर्स केलेले आहेत स्पेशल किड्ससाठी आणि ट्रेडिशनल वेअर आहे जो कुठल्याही फेस्टिवलला वेअर करता येईल। पण कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार ते सगळे बजेट फ्रेंडली आहेत, अंडर 600 आहेत। सो आणि छोट्या बेबींना कुठलेही इरिटेशन्स होणार नाही अशा पद्धतीचेच कपडे आहेत। सो लेट स्टार्ट। काही बॉईज कलेक्शन आहे आणि काही गर्ल्स कलेक्शन। सो मी पहिला जो ऑर्डर केला होता तो आहे धोती पॅटर्नमध्ये आणि हा आहे बॉईजसाठी। सो अशा पद्धतीचं पिंक कलरमध्ये आहे आणि व्हाईट कलरचे स्ट्रिप्स दिलेले आहेत यामध्ये आणि कॉलर दिलेला आहे। त्यानंतर इथे ओपनिंग दिलेली आहे। जनरली अगदी छोटं बाळ असलं की आपण इझिली घालू शकत नाही डोक्यावरून, सो त्यासाठी इथून ओपनिंग दिलेली आहे। बटन्स इझिली ओपन्स होत आहेत सो आपण इझिली वेअर करू शकतो। 3/4 स्लीव्समध्ये आहे प्लस इथे कट्स दिलेले आहे। सो फुल्ली जो आपला कुर्ता पॅटर्न असतो त्या कुर्ता पॅटर्नमध्येच आहे आणि त्यानंतर याच्या खालच्या साईडला व्हाईट कलरचं धोती दिलेली आहे जे खूपच क्यूट आहे। अगदी छोटं असल्यामुळे खूप सुंदर दिसतो आहे ते बघता। जर विचार केला तर पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे। याला जर वॉश केलं तर ते पुन्हा सॉफ्ट होईल आणि व्हाईट कलरमध्ये आहे खालच्या साईडचं आणि पिंक कलरची ज्या पद्धतीचं वरचं टॉप आहे त्याच पद्धतीची पिंक कलरचं स्ट्रिप्स दिलेले आहेत हायलाईट करण्यासाठी। सो अशा पद्धतीचे छोटंसं धोती आहे आणि 4 कलर्स अवेलेबल आहेत। त्याच्यामध्ये जो वरचं पिंक कलर दिसतोय याच्यामध्ये वेगवेगळे पुन्हा 3 कलर्स अवेलेबल आहेत। धोती सेम आहे सगळ्याच सेटवर, फक्त ज्या पद्धतीचं वरचं टॉपचा कलर आहे त्या पद्धतीची इथं स्ट्रिप चेंज होत आहे आणि याचा साईज जो अवेलेबल आहे तो आहे 3 मंथपासून तर 6 इयरपर्यंत। तर चला नेक्स्ट बघूया। हे पण दिसायला खूप भारी दिसतं एकदम। ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम एवढ्या लहान मुलांचे कपडे मागवले कारण अन्वीच्या वेळेला मला मिळत नव्हते आणि बॉईजचे मी फर्स्ट टाईम मागवले आहेत एवढ्या छोट्या मुलांचे। सो अशा पद्धतीचं हे पॅटर्न आहे। हा आहे अंगरखा पॅटर्न आहे। यामध्ये असे ओपनिंग्स दिलेले आहे इथे जेणेकरून आपण इझिली छोट्या बाळाला घालू शकतो। इथे ओपनिंग आहे, त्यानंतर आतमध्ये पण ओपनिंग आहे। सो इथे आतमध्ये टक करून तुम्ही बाहेरच्या साईडचं टक करायचं। सो अशा पद्धतीचा अंगरखा पॅटर्न दिलेला आहे। थोडंसं काय म्हणू शकतो स्किन कलर टोनमध्ये आहे। त्याच्यावर रेड कलरचे ट्रँगल्स दिलेले आहे जॉमेट्रिकल शेपमध्ये। सो बघताना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे ड्रेस कारण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे। याचं फॅब्रिक जर म्हटलं तर पूर्ण प्युअर कॉटन आहे, सॉफ्ट आहे, अगदी कुठलेही इरिटेशन्स होणार नाही अशा पद्धतीचं कापड आहे। त्यानंतर खालच्या साईडला अगदी छोटीशी धोती दिली आहे, खूप सुंदर दिसतोय, खूप सुंदर दिसतोय। इथे पण इलॅस्टिक दिलेली आहे आणि मे बी हे फ्रंट साईड असावं त्याचं अशा पद्धतीचं। इथे पण ज्या पद्धतीची कलर धोती आपलं टॉपला आहे कुर्त्याला त्याच कलरचे बॉर्डर इथे धोतीला दिलेली आहे अशा पद्धतीची। खूप सुंदर दिसतोय म्हणजे मला बघतानाच हा ड्रेस एवढा आवडला ना। जर अन्वी बॉय असते ना तर मी खरंच हा ठेवून दिला असता किंवा आताही जर कोणी म्हटलं ना तिला घाल तर मी नक्कीच घालेन। एवढं सुंदर पीस आहे आणि कुठल्याही फंक्शनला तुम्ही वेअर करू शकता अशा पद्धतीचा हा पीस आहे। बघताना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, तुम्ही बघू शकत असाल। जर 2 मधून जर रिकमेंड करायचं काम पडलं तर मी हा घ्यायला तुम्हाला रिकमेंड करेन कारण खरंच खूप सुंदर आहे। अगदी सुरेख, सिंपल पण सोबर आणि एकदम ट्रेडिशनल लुक देणं अशा पद्धतीचं खूप सुंदर वाटतंय। कापड एकदम दोघांचे पण खूप सॉफ्ट आहे, पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे। धुतल्यानंतर पुन्हा सॉफ्ट होईल तो। यामध्ये पण 4 कलर्स अवेलेबल आहे, तुम्ही कुठलाही कलर चूज करू शकता आणि 0 मंथपासून तर 6 इयरपर्यंत याचा एज अवेलेबल आहे साईजचं। सो तुम्ही तुमच्या एजनुसार बाळाच्या एजनुसार
तुम्ही साईज पिक करू शकता. सो यामध्ये पण 4 कलर अवेलेबल आहेत. मला हा कलर जास्त छान वाटला होता कारण याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे दोघांचं ते खूप सुंदर वाटत आहे. त्यानंतर आता जेवढे पण कलेक्शन आहे ते सगळे गर्ल्स सेट आहेत. 2 कलेक्शन होते जे बॉईजसाठी मागवले होते मी. आणि वा, खूप सुंदर कलर आहे यार. ब्लॅक आणि येलो कॉम्बिनेशनमध्ये आहे. या पद्धतीचं टॉप दिलेलं आहे. वरचं गोल्डन जरीचं बॉर्डर लावलेलं आहे हँडला. आणि बॅक साईडचं जर विचार केला तर ते पण एकदम हायलाईट केलेलं आहे. डोरी दिलेली आहे कंप्लीट वरपासून खालपर्यंत. समोरच्या साईडने बटन्स दिलेले आहेत. राऊंड नेक आहे. त्यानंतर ब्लॅक कलरमध्येच ओढणी दिलेली आहे. ब्लॅक कलरच्या ओढणीला असे येलो बॉर्डर्समध्ये लेस लावलेली आहे जे की हायलाईट करत आहे ओढणीला व्यवस्थित. त्यानंतर खालचं जे लेहंगा आहे त्याला सुद्धा ब्लॅक कलरचं बॉर्डर्स दिलेली आहे. कापडाचा जर विचार केला तर खालचं लेहंगाचं जे क्लॉथ क्वालिटी आहे अगदी बेस्ट आहे. छान आहे, खूप व्यवस्थित आहे, छान आहे. कुठल्याही हळदी फंक्शन आपण एखाद्या हळदी फंक्शनमध्ये घालून देऊ शकतो किंवा असं नॉर्मली पण कुठल्याही फेस्टिवलला आपण घालून देऊ शकतो अशा पद्धतीचं आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. येलो ब्लॅकचं. लेहंगाला अशा पद्धतीची डोर दिली आहे आणि ती पण व्यवस्थित आहे, जाड आहे, कुठलेही पटकन ब्रेक होणार नाही अशा पद्धतीचं आहे. कापडाचा जर विचार केला तर हा सिल्कचं कापड दिलेलं आहे. खालच्या साईडचं लेहंगाचं ब्लॅक कलरचं प्रॉपर ब्रोकेडचं एक फॅब्रिकचं बॉर्डर दिलेली आहे जी एक्झॅक्ट बॉर्डर टॉपला लावलेली आहे हँडला. टॉपचं जे फॅब्रिक आहे ते कॉटनमध्ये आहे. सॉफ्ट कापड आहे, व्यवस्थित आहे. आणि बलून स्लीव्ज दिलेली आहे जे एक आजच्या याच्यामध्ये पुन्हा ट्रेंडमध्ये आलेलं आहे, जे की आधी खूप वर्षाच्या आधी पण ते ट्रेंडमध्ये होतं. आतमध्ये कॉटनचं फॅब्रिक इनर लावलेलं आहे त्यामुळे कुठलेही इरिटेशन्स नाही होणार. आणि लेहंगामध्ये सुद्धा फॅब्रिक लावलेलं आहे, सिल्कचंच फॅब्रिक लावलं आहे पण व्यवस्थित आहे. कुठलंच घातल्यानंतर अनकम्फर्टेबलनेस जो एक असतो ना घातल्यानंतर तो राहणार नाही. सो अशा पद्धतीचं खूप सुंदर आहे. ट्रेडिशनल वेअर आपण इझिली घालू शकतो. सो यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहे. एक आहे येलो आणि एक असं पोपटी कलरमध्ये ग्रीन टोनमध्ये आहे थोडंसं. सो तो पण तुम्ही चूज करू शकता. तो पण कलर खूप छान वाटतो. आणि 6 मंथपासून तर 10 इयरच्या गर्ल्ससाठी. सो तुम्ही तुमच्या बाळाच्या साईजनुसार तिथं नक्की पिक करा आणि खरंच सुंदर आहे. मी रिकमेंड नक्की करेन याला. दुसरा जो ड्रेस आहे तो फ्रॉक पॅटर्नमध्ये आहे आणि हा ड्रेस तुम्ही अन्वीला वेअर केलेला बघितलं असेल माझ्या जुन्या व्लॉगमध्ये. सो हा पुन्हा मागवला आहे मी यासाठी की माझा जो एक्सपिरियन्स आहे या फ्रॉकला घेऊन. कारण भरपूर जणांना असं होतं की ऑनलाईन केलेली शॉपिंग प्रत्येक वेळेला ही निगेटिव्ह वेनीच घेऊन जाते किंवा खराबच कपडे निघतात. सो तसं नसते. म्हणूनच हा ड्रेस मी पुन्हा ऑर्डर. क्वालिटी अप्रतिम आहे, कुणी म्हणणार नाही की हा ऑनलाईन घेतलेला आहे आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये आहे. ट्रेडिशनल वेअर फ्रॉक आहे. वरच्या साईडला पूर्ण जॅगवार्डचं ब्रोकेडचं फॅब्रिक दिलेलं आहे. सेम फॅब्रिक खालच्या साईडला बॉर्डरला लावलेलं आहे. दोन्ही साईडला सारख्या पद्धतीचे प्रिंट दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं स्ट्रीप दिलेली आहे. कुठल्या पद्धतीचे बटन्स नाही आहे किंवा चेन दिलेली नाही आहे, डायरेक्ट स्ट्रीप दिलेली आहे. आणि कापड जो आहे तो अगदी कम्फर्टेबल आहे. छान गोल्डन बुट्टे दिलेलं त्यामुळे ते पुन्हा जास्त छान वाटतो आहे. स्ट्रीप दिलेली आहे, राऊंड नेक दिलेला आहे आणि आतमध्ये कॉटनचं फॅब्रिक दिलेलं आहे. सो इझिली मुलं कम्फर्टेबल राहू शकणार. हे कापड दिलेलं ना, स्पेशली हे कापड हे येलो कलरचं आहे आणि गोल्डन कलरचे लिप्स काढलेले आहेत आणि क्वालिटी एवढी सुंदर दिलेली आहे. आतमध्ये पण पूर्ण कॉटनचं इनर लावलेलं आहे ज्याच्यामुळे कुठंच टोचणार नाही कापड. अशा पद्धतीने बेबीच्या रिलेटेड फंक्शन करायचं असेल, जसे भरपूरसे संस्कार आपण बेबी झाल्यानंतर करतो, जसं अन्नप्राशन झालं, मुंडनचं प्रोग्राम झाला. सो अशा फंक्शनमध्ये इझिली आपण अशा पद्धतीचे फ्रॉक्स वेअर करून देऊ शकतो जे की एकदम एक्झॅक्ट ट्रेडिशनल लुक्स देतात. आजचं स्पेशल आणि मला आजच्या कलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त आवडलेला जो ड्रेस आहे तो एकदम बघताबरोबर असं झालं ना की थोडा वेळ पॉज झाली बघितल्यानंतर आणि असं वाटतं ना की काश मी हा ड्रेस तिला वेअर करून दिला असता लग्नामध्ये. तर तसं तिचं जे लुक क्रिएट केला तर ते सगळ्यांनी खूप जास्त छान प्रतिसाद दिलेला आहे. हा पण ड्रेस खूप सुंदर आहे. आता सगळ्या कलेक्शनमध्ये स्पेशल गर्ल्सच्या कलेक्शनमध्ये जर कुठला ड्रेस मी तुम्हाला घेण्यासाठी रिकमेंड करेन तर तो हा घ्यायचा आहे. आणि
खरंच बघता बरोबर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. याचं जे पॅटर्न आहे ते एकदम साऊथ साईडचं आहे असल्यामुळे खूप सुंदर दिसतं. सो अशा पद्धतीचं खालचा स्कर्ट दिलेलं, लेहंगा नाही म्हणू शकत कारण यावर ओढणी नाही आहे. अशा पद्धतीचं हे स्कर्ट दिलेलं आहे. यामध्ये जी डिझाईन दिलेली आहे ती आहे उवन डिझाईन आणि पूर्ण चेक्सची डिझाईन दिलेली आहे. खालच्या साईडला बॉर्डर्स दिलेली आहे जे एकदम हायलाईट होत आहे. आणि दुसरी गोष्ट जनरली काय असतं ना, ऑनलाईन जर एखादा लेहंगा जेव्हा घेतो त्याचं जे घेर असतं ना खूप कमी असतं, पण याच्यामध्ये घेर ज्या एजचं मी मागवलं आहे त्या हिशोबाने खूप जास्त घेर आहे. बघा एवढं मोठं घेर ऑनलाईन जनरली नाही मिळायला पाहत, पण कापडची क्वालिटी, यूज केलेलं फॅब्रिक खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला बघता बरोबर मी बघतच राहिले याला. आणि त्यानंतर वरचं तर आय लिटरली फॉल इन लव्ह विथ दिस ड्रेस. एवढं सुंदर, अगदी छोटंसं असं ब्लाऊज म्हणू शकतो आपण किंवा टॉप, असं अगदी छोटंसं दिलेलं आहे. अगदी छोटंसं आहे. असं नेक साईडला बांधण्यासाठी डोर दिलेली आहे. बॅक साईडला असं लेस दिलेली आहे, कम्प्लीट लेसने कवर करायसाठी. आणि कलरचं थोडंसं व्हेरिएशन येत असेल. याचा एक्झॅक्ट जो कलर आहे कलर डार्कमध्ये हे खूप सुंदर दिसतो आहे. बघताना मोबाईलमध्ये थोडं व्हेरिएशन्स येत आहे, थोडं ग्रीन टोनमध्ये जात असेल. इथे ब्रॉकेटचं थोडं डिझाईन दिसतं आहे आणि खालच्या साईडला पूर्ण लेस लावलेली आहे. आणि वरच्या टॉपचं जे कापड आहे ते आहे सिल्क आणि एवढा व्यवस्थित सिल्क यूज केलेला आहे. चांगल्या क्वालिटीचं सिल्क याच्यामध्ये यूज केलेलं आहे आणि बघतानाच लक्षात येतो आपल्याला कापड. आणि खूप खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे मी तुम्हाला स्पेशल रिकमेंड करेन की प्लीज जर काही घ्यायचं असेल ना, जर एखादा काही फंक्शनसाठी जर तुम्ही शोधत असणार तर मी हा रिकमेंड करेन तुम्ही की हा नक्की तुमच्या मुलीसाठी घ्या. मी बघेन आता नवीला तो होतो आहे की नाही. जर नसेल होत तर मला थोडंसं मोठं साईज बोलवावं लागेल, कारण आता जेवढे पण साईज बोलवले आहे मी ते सगळे छोटे साईज बोलवले आहेत. मुद्दाम मी छोट्या साईजचे बोलवले, जसं 3 to 6 मंथ झालं, 0 to 6 मंथ झालं, 1 इयरपर्यंत. सो अशा पद्धतीचेच बोलवले, जेणेकरून काय असतं या एजचे जे ट्रेडिशनल वेअर जे क्लॉथ आहे ते जनरली मिळायला नाही बघत. सो या व्हिडिओ थ्रू तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कुठून एक्झॅक्ट घेता येईल. आणि लिंक आम्ही याच्यासाठी प्रोव्हाइड करतो ना की ज्या लिंकवरून आम्ही परचेस केलेलं आहे ते एक्झॅक्ट प्रॉडक्ट कसं येतं आहे, कुठल्या क्वालिटीमध्ये येतं हे एक्झॅक्ट तुम्हाला व्हिडिओ थ्रू बघायला मिळतं आणि सेम क्वालिटी आणि सेम प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतो. हाच एक त्यामागे दृष्टिकोन असतो की खाली आम्ही लिंक प्रोव्हाइड करतो. सो असे भरपूर हॉल व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर. बाय बाय. जय महाराष्ट्र.